श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवार हा श्रावण महिन्यातील सोमवारचा दिवस आहे. श्रावण महिन्यातील सोमवार याचे भगवान शिवाच्या पूजेसाठी विशेष महत्त्व मानले जाते. सोमवारी शिवमंदिरात जाऊन भगवान शिवांचे दर्शन घेणे, व्रताचा भाग म्हणून उपवास करणे, पांढरा पोशाख परिधान करणे, दान देणे अशा स्वरूपाचे आचार या दिवशी केले जातात. 12 ज्योतिर्लिंग म्हणून मान्यता पावलेल्या मंदिरामध्ये जाऊन भाविक दर्शन घेतात. ज्यांना हे शक्य नसते ते स्थानिक शिवमंदिरात जाऊन दीप अर्पण करतात, बेलाची पाने वाहतात, शिवामूठ अर्पण करतात, असे उपचार करतात. या श्रावणी सोमवारची कहाणी: सतीने तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रयत्न केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैनावती यांच्या घरामध्ये मुलीच्या रूपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून शिवशंकराला प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर शिवशंकराचा हा श्रावण महिना अत्यंत विशेष झाला. यामुळे श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात. शिवशंकराला वाहिली जाणारी शिवामूठ ही एक धार्मिक संकल्पना आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला एक मूठ धान्य अर्पण करणे म्हणजे शिवामूठ होय. प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य एक मूठ घेऊन ते शिवाच्या पिंडीवर वाहिले जाते. त्यानंतर शिवाचे पूजन केले जाते. नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी महिला आणि पुरुष हे उपवास करतात. महाराष्ट्रात तसेच भारताच्या अन्य प्रांतात नववधूने विवाहानंतर 5 वर्षे हे व्रत करण्याचा संकेत रूढ आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, त्यानंतर तीळ, मूग, जवस आणि 5वा जर सोमवार आला तर सातू अशा क्रमाने शिवामूठ वाहिली जाते. 5व्या वर्षी व्रताची समाप्ती करताना पुरोहित व्यक्तीला दान दक्षिणा दिली जाते. शिवपूजन करताना मंदिरात जावे किंवा घरातील शिवपिंडीला मूठ धान्य व्हावे. तसे करणे शक्य नसल्यास घरी पाटावर शिवपिंडी काढून तिला शिवामूठ व्हावी. असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. विशेषतः श्रावणी सोमवार हे व्रत भक्तासाठी खूप महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की जे भक्त सोमवारी हे व्रत करतात त्यांना भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो, जो भगवान शिवाला समर्पित आहे. भगवान शिव हे जगाचे संहारक मानले जातात. या पवित्र महिन्यात भक्त भगवान शिवाची भक्ती आणि समर्पणाने प्रार्थना करतात. उपवासाच्या वेळी भाविक भगवान शंकराला पंचामृत, गूळ, चणे, बेलपत्र, धतुरा, दूध, तांदूळ आणि चंदन अर्पण करतात. असे मानले जाते की श्रावण उपवासात भक्तांनी मांसाहार, मद्य, कांदा, लसूण यांचे सेवन करू नये. हिंदू धर्मग्रंथानुसार वांगी ही एक अशी भाजी आहे जी अशुद्ध आहे आणि आध्यात्मिक प्रसंगी ती अशुभ मानली जाते. त्यामुळेच श्रावण महिन्यामध्ये वांगी खाणे टाळावे. श्रावण महिन्यामध्ये केस कापू नयेत. श्रावण महिन्यामध्ये पूजा, पठण, कथाश्रवण करावे, तसेच उपवास, व्रत करावे. अशा प्रकारे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये येणारे सोमवार हे महादेवाला समर्पित आहेत. जे कोणी भक्त ह्या महादेवाचे सोमवारचे व्रत करतात, या महिन्यामध्ये हे जे सोमवार येतात हे व्रत केल्यामुळे त्यांना
वर्षभर सोमवार केल्याचे पुण्य मिळते. त्यामुळे श्रावण महिन्यामधले सोमवार भक्तांनी करावेत. त्यामुळे त्यांच्या मनोकामना पूर्ण होईल. त्यांना भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.